नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात। 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, त्याचं कटिंग बघूयात। काय होतं, नेहमी मुंड्यामध्ये समोर भरपूर घोळ पडतो, काखेमध्ये चुना पडतात। ते चुना पडू नये त्यासाठी आपण मुंड्याला आकार कसा द्यायचा हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं कटिंग बघायला मिळेल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे तयार ब्लाऊजची। आपल्या तयार ब्लाऊजची उंची 13 आहे, मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 14 इंच आपण उंची घेतलेली आहे। तर आता 14 इंचाचा बॉक्स तयार करायचा आपल्याला, आणि उरलेला एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण कट करायचा आहे, म्हणजे आपल्याला आपलं परफेक्ट माप जे आहे ते मिळेल। तर बघा, आता आपण 14 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे। 14 इंचाचा बॉक्स केल्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, गळ्याची रुंदी घ्यायची आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण 2.5 इंच गळा रुंदी घेणार आहोत, आणि आपण 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरचा गळा 6 आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6.5 इंच समोरील गळा घ्यायचा आहे। तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार तुम्ही इथं गळा कमी जास्त करू शकता, मापानुसार किंवा आवडीनुसार गळा समोरचा आहे तो कमी जास्त करू शकता। आणि समोरच्या गोलाकार समोरचा देऊन घेतलेला आहे। समोरचा गोलाकार झाल्यानंतर आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला। 36 साईजचा ब्लाऊज आहे, मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे, आणि परत इथं 3 इंच घेतले तर खालीही आपलं 3 इंच आहे का बघूनच मगच मार्किंग करायचं, म्हणजे वरती आणि खालती जे शोल्डर आहे ते बरोबर येईल, म्हणजे चुना वगैरे पडणार नाही कमी जास्त झालं तर। त्याच्यानंतर आता छातीचा चौथा भाग आणि मार्जिन टाकायचं आहे। आपलं 36 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 9 इंच छातीचा चौथा भाग आपला, आणि 1.5 इंच आपलं मार्जिन। आता खालीही आपण 9 इंच आणि 1.5 इंचाला मार्किंग करायचं आहे। तर हे आपलं तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत। मुंड्याला आकार द्यायच्या अगोदर आपण मुंड्याला आकार देताना काय बदल करायचा, म्हणजे इथं आपल्या जे चुना पडतात ते पडणार नाही। तर पाव इंच बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर पाव इंच म्हणजे अर्ध्यातलं अर्ध, हे पाव इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे। पाव इंच घेतल्यानंतर आपल्याला हे जे आहे ते क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा ब्लाऊजमध्ये चुना बिलकुल पडणार नाहीत। हे असं अलीकडल्या साईडला घ्यायचं आहे, फक्त पाव इंच। त्याच्यानंतर आपल्याला इथूनच 1.5 इंचाला मार्किंग करायचं आहे। जे आपण पाव इंच बाहेर घेतलं ते तिथपासून आपल्याला पुढं 1.5 इंच घ्यायचं आहे। टेप तसाच खाली अलीकडे घ्यायचा आणि 1 इंचावरती एक मार्किंग करायचं। आता मुंड्याचे आकार कसे द्यायचे, उरलेला आपण हा पेपर आहे एक्स्ट्राचा तो कट करू। तर बघा, आपण अगोदर मुंड्याचा जो लाईन आखलेली त्या मुंड्याच्या लाईनला आपल्याला 1.5 इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि दुसऱ्या 1 इंचाच्या मुंड्याला आपण जी बाहेरच्या बाजूला पाऊण इंच लाईन घेतली त्या मुंड्याला, त्या लाईनला आपण आकार द्यायचा, म्हणजे काय होईल, आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येईल। घोड्या वगैरे पडणार नाहीत समोरच्या भागामध्ये, आणि पाठीमागच्या भागामध्ये घोड्या पडणार नाहीत, आणि ब्लाऊज आपला परफेक्ट बसेल। आकारही आपला व्यवस्थित गोलाकार येईल। अशा पद्धतीनं तुम्ही हा आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही। हे 1.5 इंचाचं आहे आपलं, हे 1 इंचाचं आहे। बघू शकता आपले आकार कसे आलेले आहेत, एकदम गोल आणि परफेक्ट आकार आलेले आहेत। तर आता आपले मुंड्याचे आकार झालेले आहेत। आता आपल्याला योकपट्टी काढायची आहे। योकपट्टी जी आहे ती आपल्याला
3 इंचाची घ्यायची आहे. तर 3.25 इंचाची घेतली तरीही चालते. 3.25 इंच इकडच्या साईडला आपल्याला 2.5 इंच, परत इथंही आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचाचा पूर्ण असा बॉक्स तयार करायचा आहे. आणि मग आपण 2.5 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर कर्वमध्ये आपल्याला इकडच्या साईडला 2.5 किंवा 3 इंचावरती एक मार्किंग करायचं. आणि इथून आकार द्यायला आपल्याला एक पट्टीला सुरुवात करायची आहे. आपल्या बाजूला पेपर घेतल्यामुळे काय होईल, आपल्या सरळ हाताला आल्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित असा आकार देता येतो, म्हणून आपण समोरच्या बाजूला करायचं आहे. हे असं आपण इथं आकार देऊन घेतलेला आहे. तर आपलं योगपट्टी पण व्यवस्थित अशी तयार आहे, म्हणजे योगपट्टीच म्हणजे क्रॉसपट्टी, आणि आपला हा तयार आहे. आता आपण कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे आपल्या छातीचा चौथा भाग आणि मार्जिन याचा मध्य काढायचा आहे. म्हणजे 9-10.5 इंचाचा मध्य काढायचा आहे. 10.5 इंचाचा मध्य 5.25 इंच येतो. तसं जमत नसेल तर आपल्याला टेप जो आहे तो असा डबल फोल्ड करायचा, म्हणजे बरोबर तेच माप येतं. समोरच्या गळ्याला 1 इंचाला मार्किंग करायचं आहे. आणि इथं 1 इंचाच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. आणि हे जे पॉईंट आहे ते आपल्याला असे गोलमध्ये जोडून घ्यायचे आहे. हे आपलं कटोरीचं एकदम व्यवस्थित असं मार्किंग तयार झालेलं आहे. हे जे आहे ते आता आपण कट करून घेऊयात, म्हणजे आपलं माप जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. कट करताना आपल्याला इकडच्या साईडने कट करून घ्यायचं आहे. आता कटिंग करताना जसं आपण आकार दिलेला आहे तसंच कटिंग करायचं आहे. गळा रुंदीला इथं कट द्यायचा आहे. आणि दोन्ही भाग जे आहेत ते आपले वेगळे करून घ्यायचे आहेत. दोन्ही पार्ट आहे ते आपण साईडला करून घ्यायचे आहेत वेगळे. आणि मग आपण हे आपलं योगपट्टीचं जे माप आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते आपण 1 इंचाचा जो मुंडा आहे आपला तो कट करायला विसरायचा नाही. काय होतं नेहमी हा मुंडा कट करायला पण विसरतात बऱ्याच जणी. आता आपण हे 1.5 इंच बाहेरच्या साईडला डाऊन केलेलं आहे, त्यामुळं काय होणार आहे, आता आपल्या मुंड्यामध्ये जे घोळ आहेत ते बिलकुल पडणार नाहीत. म्हणजे आपलं माप जे आहे ते एकदम परफेक्ट येणार आहे, कारण आपण आतल्या बाजूला 1.5 इंच घेऊन परत मार्किंग केलेलं आहे. आता हा आकार बघू शकता तुम्ही मुंड्याचा, एकदम गोल आणि परफेक्ट आलेला आहे. आता हे झालेलं आहे आपलं समोरच्या भागाचं कटिंग. आपण आता पाठीमागच्या भागाचं कटिंग बघूया. आता पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना आपण इथं गळा रुंदीला कट दिलेला आहे. आता आपण गळ्याची उंची घ्यायची आहे. आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची जितकी असेल तितकी घ्यायची आहे. पाठीमागच्या गळ्याची उंची तयार 9 आहे. अर्धा इंच मार्जिन 9.5 इंच. इथंही आपण 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. आणि हे जे आहे ते आपण बॉक्स तयार करायचा आहे. आणि बॉक्स तयार केल्यानंतर आपण इथं एक डिझाईनचा गळा काढूया. तर बघा आता काय करायचं आहे, वरतून आपण 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. 2.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे. तिथं आपल्याला
आणि इथं आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं कट मारलेला आहे, त्यामुळे आता इथं डिझाईनचा आकार आपण मटका गळा काढणार होते, पण इथं आपण कट दिलेला आहे. आपण डायरेक्ट जो आहे तो कपड्यावरती आकार कट करून घ्यायचा आहे. तर आता आपलं पाठीमागच्या भागाचंही कटिंग झालेलं आहे. हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता पाठीमागच्या भागालाही. आता आपल्याला हे जे आहे ते कटोरी आहे वाढून घ्यायची आहे कटोरी. आणि आपल्याला आता इथं जे आहे ते बाईचं कटिंग करूयात आणि मग आपण कटोरी वाढून घेऊयात. तर बाईचं कटिंग करताना आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड पेपर घेतलेल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, बाई किती साईजची आहे, आपला ब्लाऊज 36 साईज आहे आणि किती उंची आहे बाईची, त्याप्रमाणे आपल्याला इथं बाईची कटिंग करायची आहे. तर बघा, बाई जी आहे ते आपली 7.25 आहे. म्हणजे तुमच्या मापाची जेवढी बाई असेल तेवढी इथं तुम्ही कट करा. बाई आपण इथं 7 इंचाची कट करणार आहोत आणि मार्जिन जे आहे ते आपण अर्धा इंच घेणार आहोत. म्हणजे आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी करणार आहोत. तर हे आपलं तयार जे आहे ते 7.5 इंच आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे आहे ते कटिंग करणार आहोत. 7 इंचाची बाई आहे तयार, अर्धा इंच मार्जिन आणि आपला ब्लाऊज जो आहे तो 36 साईज आहे. अगोदर उंची घ्यायची आणि मग आपल्याला रुंदी घ्यायची आहे. रुंदी जी आहे ती बाईची 9 इंच घ्यायची आहे, म्हणजे छातीचा 4था भाग. परत आपण इकडच्याही साईडला बरोबर 9 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 9 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे. वरचं एक्स्ट्राचं आहे ते कट करू. त्याच्यानंतर आता आपल्याला मार्जिनला पण आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. 7 इंचाची बाई आहे तर आपण इथं 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे आपली. इथं खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीनं दोन्ही आपल्याला आकार बाईचा आकार व्यवस्थित आला ना तर आपली बाई जी आहे ती परफेक्ट येते. त्याच्यानंतर आता बाईचे आकार व्यवस्थित मार्किंग करून झालेले आहेत. आता आपल्याला आहे ते दंडगेर टाकायचा आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे तर आपला दंडगेर जो आहे तो 6.5 इंच आहे. 6.5 किंवा 6.25 इंच लुजिंगप्रमाणे तुमच्या घेऊ शकता. इथं 1.5 इंच मार्जिन आणि बघू शकता एकदम परफेक्ट असं बाईचं आपलं मार्किंग झालेलं आहे. आता हे 1.5 इंचापर्यंत इथं कटिंग करायचं आहे.
एकदम परफेक्ट असं बाहीचा आकार झालेला आहे. आता आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर कटोरी आपण पेपर घेतलेला आहे दुसरा आणि कटोरी आपण मध्यभागी ठेवायची आणि कटोरी जी आहे ती जशाच तशी मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे बरोबर मध्यभागी ठेवून कटोरी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. कटोरी आपली मार्किंग झालेली आहे. आता हा जो आपला पार्ट आहे खालच्या साईडचा ह्याचा मध्य काढायचा आहे. जेवढं असेल तेवढं, म्हणजे ब्लाऊजचा आपण कटोरी काढल्यानंतर प्रत्येक ब्लाऊज म्हणजे कटोरीचं कमी जास्त होतं त्याप्रमाणे काढायचं आहे. इथं आपलं 5.5 आलेलं आहे. 5.5 आलेलं आहे तर आपण 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. म्हणजे 5.5चा मध्ये 2.25 इंच येतो. हे 2.25 बरोबर 2.25. त्याच्यानंतर 2.25 इंचच्या खाली आपल्याला लगेच 1.5 इंच घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बरोबर असं मार्किंग करायचं आहे. प्रत्येक ब्लाऊजला 1.5 इंच घ्यायचं. आता कटोरी वाढवताना आपल्याला इथं 1.25 इंच घ्यायचं आहे. इकडच्याही साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतलं तर कटोरी भरपूर मोठी होते म्हणून आपण 1.25 इंच घेतलेला आहे. आणि आता आपण इथल्या साईडला काहीच न घेता फक्त 1/2 इंच घेणार नाही किंवा 1/2 इंचही घेणार नाही. फक्त क्रॉसमध्ये असं जशाच तसं मार्किंग केलेलं आहे. आणि आता आपण इथून आपल्याला आपलं जे आहे ते गोल आकार द्यायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे. कटोरी ही आपली एकदम व्यवस्थित अशी तयार आहे. अशाच पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजचं पूर्ण 36 साईजचं परफेक्ट असं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि हा आपला पाठीमागचा भाग आहे. तर अशाच पद्धतीने आपण कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. परफेक्ट असं आपलं पूर्ण कटिंग तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.